नमो नमः. मी वॅस्ट्रो गायत्री जोशी. वृश्चिक राशींच्या माझ्या साहसी मित्रांनो, मे 2026 हा महिना तुमच्यासाठी परिवर्तन आणि धैर्याचा काळ ठरणार आहे. या महिन्यात तुमचा राशीस्वामी मंगळ पराक्रम स्थानातून गोचर करत आहे. त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल. शनीची चौथी दृष्टी तुमच्या राशींवर असल्याने कामात थोडा विलंब होऊ शकतो, पण यश नक्की मिळेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 17 मे पासून सुरू होणारा अधिक ज्येष्ठ मास वृश्चिक राशीसाठी हा काळ आध्यात्मिक शक्ती जागृत करण्याचा आणि जुनी येणी वसूल करण्याचा आहे. ग्रहांची ही स्थिती सांगते की या महिन्यात तुम्ही अशक्य गोष्टी शक्य करून दाखवाल. करिअर आणि नोकरीच्या ठिकाणी वृश्चिक राशींच्या व्यक्तींना या महिन्यात आपल्या कष्टाचे फळ मिळेल. मंगळाच्या प्रभावामुळे तुम्ही कठीण कामेही वेळेत पूर्ण कराल. 17 मे नंतर नोकरीत बदलाचे संकेत आहेत. विशेषतः जे लोक पोलीस, सैन्य किंवा तांत्रिक क्षेत्रात आहेत त्यांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. मात्र राशीत असलेल्या हेतूमुळे कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून बोलताना थोडा संयम ठेवा. तुमचे गुप्त शत्रू तुमच्या विरोधात कारस्थान करू शकतात, पण तुमच्या चाणाक्ष बुद्धीमुळे तुम्ही त्यांच्यावर मात कराल. व्यापार आणि आर्थिक स्थिती. आर्थिक आघाडीवर हा महिना संमिश्र राहील. सूर्याचे सप्तम भावातील गोचर व्यापारात नवीन संधी देईल, पण खर्चही वाढवेल. 17 मे नंतर अधिक मासाच्या काळात वडिलोपार्जित संपत्तीचे प्रश्न सुटतील. व्यापाऱ्यांनी या महिन्यात मोठे आर्थिक व्यवहार करताना सावधानी बाळगावी. नवीन गुंतवणुकीसाठी हा महिना महत्वाचा आहे, त्यामुळे घाईघाईत कोणतेही निर्णय घेऊ नका. जुन्या गुंतवणुकीतून मात्र चांगला परतावा मिळण्याची चिन्हे आहेत. कौटुंबिक आणि आरोग्य. कौटुंबिक जीवनात या महिन्यात थोडी चढ उतार पाहायला मिळू शकते. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. 17 मे नंतर घरात आनंदाचे आणि मांगल्याचे वातावरण निर्माण होईल. भावंडाचे पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल. आरोग्याबाबत बोलायचे तर वृश्चिक राशींच्या लोकांसाठी उष्णतेचे विकार किंवा रक्ताशी संबंधित तक्रारी जाणवू शकतात. भरपूर पाणी पिया आणि वेळेवर विश्रांती घ्या. विद्यार्थ्यांसाठी हा महिना अभ्यासात एकाग्रता वाढवणारा ठरेल. विशेषतः जे संशोधनात आहेत त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल आहे. विशेष उपाय. तुमचे नशीब अधिक उजळण्यासाठी 3 प्रभावी उपाय. पहिला उपाय, रोज हनुमान चालीसेचे पठण करा आणि कपाळावर शेंदुराचा टिळा लावा. दुसरा उपाय, अधिक मासातील प्रत्येक मंगळवारी गुळाचे आणि हरभऱ्याचे दान करा. तिसरा उपाय, 17 मे नंतर येणाऱ्या कोणत्याही एका मंगळवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन चमेलीच्या तेलाचा दिवा लावा. यामुळे सर्व अडथळे दूर होतील. तर वृश्चिक राशींच्या मित्रांनो, हा महिना तुमच्या जिद्दीचा आणि यशाचा आहे. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. वैयक्तिक कुंडली विश्लेषणासाठी तुम्ही मला संपर्क करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया धनुराशीच्या माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.